विधान परिषद निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून ठाकरे सेनेचे उमेदवार असणाऱ्या देवयानी डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय। इथून महायुतीकडून भाजपचे उमेदवार म्हणून अतुल सावे उभे आहेत। देवयानी डोणगावकर यांचे पती कृष्णा डोणगावकर यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर भाजपवर मोठे आरोप केलेत। माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की भाजपकडून आम्हाला प्रेशराईज केलं गेलं, साखर कारखाना समिती बरखास्त करण्याची नोटीस देखील आम्हाला पाठवली गेली। मी भाजपला घाबरत नाहीये, मात्र हातात जे आहे ते मला घालवायचं नाहीये। माझ्यासाठी जिल्हा बँकेची निवडणूक महत्त्वाची आहे। सोबतच कृष्णा डोणगावकर यांनी हे देखील स्पष्ट केलं, जेव्हा माझ्या पत्नीचे फोटो विधान परिषद उमेदवारीसाठी मागितले होते, मी त्याच वेळी अंबादास दानवे यांना सांगितलं होतं आणखीन एखादा पर्यायी उमेदवार तयार ठेवा। देवयानी डोणगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार आहेत याची कुणकुण लागल्यानंतर ठाकरे सेनेकडून अगोदरच गणेश लोखंडे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून जालना छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला जाईल।